पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात. पुण्यामध्ये हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचं आयोजन 19 ते 22 डिसेंबर दरम्यान भव्य महोत्सवाचं आयोजन. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन होणार. मध्य रेल्वे विभागाकडून पुणे मऊ दरम्यान कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे धावणार. मध्य रेल्वेकडून कुंभमेळा विशेष अशा 12 गाड्या चालवण्याचा निर्णय. पुण्यामधल्या रिंग रोडसाठी अद्याप 206 हेक्टर क्षेत्राचं भूसंपादन बाकी. त्यासाठी 500 कोटींच्या निधीची गरज. जिल्हा प्रशासनाकडून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे निधीची मागणी. खरेदी केंद्र वेळेमध्ये सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांकडून खुल्या बाजारामध्ये सोयाबीनची विक्री. 551 खरेदी केंद्रांवर केवळ 1,31,000 टन सोयाबीनची खरेदी. नोंदणीसाठी 31 डिसेंबरची मुदतवाढ. पुण्याच्या भोरमध्ये भात भरडणीच्या कामांना वेग. भात भरडणीसाठी परिसरातील गिरण्यांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी. विनाकारण साखळी ओढून रेल्वे थांबवणं प्रवाशांना भोवणार. 1 मिनिटाला आता 8,000 रुपये दंड लागणार. रेल्वे प्रशासनाचा निर्णय. सध्या केवळ 1,000चा दंड. पुणे सातारा महामार्गावरील हरिश्चंद्रगिरी इथे प्रशासनाकडून अंडरपास पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात. ग्रामस्थांच्या 10 वर्षाच्या लढ्याला यश. तापमानाचा पारा खाली घसरल्यानं पुणे गारठलं. एनडीए परिसरात 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुण्यामधल्या हडपसरमध्ये पाळीव प्राण्यांसाठी मोफत रेबीज लसीकरण शिबिराचं आयोजन. प्राणीप्रेमींना श्वानाचं लसीकरण करून घेण्याचं आवाहन.